हॅलो फ्रेंड, आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा आहे. वेगळा कशाला तर आज आहे नागपंचमी, त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्हाला जायचं होतं गावी आणि आम्ही निघालो होतो गावी जाण्यासाठी. जरी आपण कितीही शहरात राहिलो ना तरी आपल्याला आपले देव, गाव आणि गावातील जे सण आहे ते साजरी करायला गावातच यावे लागतात. त्याच्यामुळे कसं आपल्या मनाला एक सुख मिळतं, कारण रोज रोजच्या एकाच वातावरण राहण्यापेक्षा दुसरीकडे जर आलं तर आपलं मन तृप्त होतं, म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं. आणि त्याचबरोबर आपल्या मुलांनाही आपल्या प्रत्येक सणाची माहिती मिळते की कशा पद्धतीने केला जातो. तर ह्या नागदेवतेची आम्ही पाटावरती पारंपरिक पद्धतीने इथं पूजा केलेली आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं चला आमचं जे गावचं घर आहे ते तुम्हाला दाखवूया. तर हे आहे माझ्या सासरचं घर, हे बघा. आणि मी आहे छोटी सून, त्यामुळे माझं काही एवढं मोठंसं काम नसतं. घरात भरपूर माणसं असल्यामुळे माझी टंगळमंगळ चाललेली असते, इकडे व्हिडिओ काढ तिकडे जा, हे माझं चाललेलंच असतं. आणि सगळ्यांनी पूजा करून घेतलीच होती, तर म्हटलं चला आपण ही पूजा करून घेऊया म्हणून. तर मी नागदेवतेला हळद कुंकू लावला आणि मनातून प्रार्थना केली, हे सालाबादप्रमाणे आमच्याकडून तू अशीच पूजा करून घेत राहा आणि मुलांकडे आणि कामाधंद्याला जे मोठे माणूस असतात त्यांच्याकडे लक्ष दे, त्यांचे आरोग्य चांगले ठेव, अशी प्रार्थना देवा नागदेवतेकडे करून सगळ्यांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी देवाच्या पाया पडले. त्याच्यानंतर तीर्थ प्रसाद हे सगळ्यांना आम्ही वाटून दिलं आणि नंतर बसलो की पंचमी असली की आमच्याकडे पातोळ्या विशेषतः बनवल्या जातात, तर त्याच्या तयारीलाच आम्ही बसले होतो. हे बघा, तर ते असतं हळदीचं पान असतं, तांदळाचं पीठ असतं उकडलेलं, ते त्या पानावर चिकटवायचं असतं आणि मोदकाचं सारण असतं. आणि हे बघा आमचे सासरे आहेत, ते आता देवाची वाडी आहे ती दाखवायला जाते, कारण वाडी म्हणजे जे घरात पदार्थ सणा दिवशी केले जातात ते सगळे पदार्थ त्या पानात घालतात. त्याच्या 5 पानं करतात, छोटी छोटी केळीचे असतात ते. आणि ते कसे, ते एक देवाला, एक गाईला, एक तुळशीला, एक चुलीला आणि एक असं जास्त असं करतात, कारण कोणी चुकलेलं माकलेलं राहू नये म्हणून 5 प्रकारे पानं अशी ठेवली जाते. कारण अन्न आपल्याला शिजवून देते चूल, म्हणून ते चूल देवतेला, एक आपली तुळस आहे म्हणून एक तुळशीला. अशा प्रकारे काकाने त्या वाड्या घेतल्या आणि सगळ्या देवतांच्या नावाने हळद कुंकू लावून ते एका साईडला ठेवले, कारण कोणाच्या रूपाने काय मुका प्राणी कावळा येतो आणि खाऊन जातो, अशी तिथं म्हणजे आमच्या इथं अशी पद्धत अशी मानली जाते. त्यामुळे ते एक पाणी सोडायचं असं काम असतं. त्यामुळे काकाने हे अशा पद्धतीने पाणी सोडलं आणि आता सगळे लागणार आहे जेवणाच्या तयारीला. पाणी सोडल्याशिवाय कोणी जेवत नाही आमच्याकडे. आता देवाला आता नैवेद्य दाखवलं, त्यामुळे हे बघा छान असं आंबा आणि पातोळी असं सगळं जेवण, भाज्या वगैरे केल्या होत्या. मुलांना तर भरपूर भूक लागली होती म्हणून सगळ्यात आधी मुलंच जेवायला बसली होती, ही बघा. आणि अजून मोठे बसायचे होते, तोपर्यंत जास्त भूक लागल्यामुळे ह्यांचं चालू झालं. आणि त्याच्यानं हा बघा आमचा स्पंदन, त्याचं काय वेगळंच चाललेलं असतं, मध्ये तो रडण्यासारखं करतो, हे करतो, हेच पाहिजे तेच पाहिजे, त्याचं चालू होतं. आणि मस्तपैकी सगळ्यांनी असं जेवून घेतलं. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे एक प्रश्न होता तुमच्यासाठी, तुम्हाला मी एवढं सांगितलं तर एकच मला असं कमेंटमध्ये सांगा की माझं म्हणजे मी कुठची आहे. म्हणजे महाराष्ट्रातली आहे ते बरोबर आहे, पण नाशिकची आहे, कोल्हापूरची आहे, साताऱ्याची आहे, सांगलीची आहे, सोलापूरची आहे, कोकणातली आहे, कुठची अशी मी आहे ती मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. हा व्ह्यू तुम्हाला त्याच्यासाठी क्ल्यू म्हणून दिलेला आहे की माझं म्हणजे कुठचं गाव, म्हणजे कुठच्या साईडचं गाव असे असू शकतं, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे बघा आमच्या घरातले मेंबर भरपूर होते. जेवण वगैरे झाल्यानंतर चला म्हटलं आता आपल्या गणपती बाप्पा बघायला जाऊया, कितपर्यंत आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती तयार झाली आहे. आमचं स्पंदन तर काय, मम्मी चल ना गं, चल ना गं, चल ना गं, त्याला आल्यापासून तीच घाई होती, कधी एकदा गणपती बाप्पा बघतो, आमचा गणपती बाप्पा कसा आहे. तर आम्ही गेलो जिथे गणपती बाप्पा बनवत होते ना, तिथे मी आणि माझा स्पंदन आम्ही दोघे गेलो बघायला की गणपती बाप्पा कशी आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर तिथं गेल्यावर खूप छान अशा सगळीकडे मूर्ती होत्या. ते जे मूर्ती बनवणारे होते ते ओळखीचेच होते, गावातलेच होते.
त्यामुळे ते इकडच्या तिकडच्या आमच्या गप्पा चालू झाल्या. छानपैकी अशा एकदम सुरेख अशा मूर्त्या बनवून झाल्या होत्या. पण खरंच सगळ्या मूर्त्या खूप छान होत्या आणि सारख्याच वाटत होत्या बघणाऱ्याला. काही कळत नव्हतं. पण यांना जेव्हा कलर देणार त्या प्रत्येक मूर्तीचं रूप हे वेगळं रूप धारण करणार होतं. हे बघा, आता ते मला सांगत होते की आता थोड्या दिवसातच म्हणजे आता उद्यापासूनच आपण आता ह्यांना रंग द्यायला घेणार आहोत. छानपैकी असे हे गणपती होते. छोटी मूर्ती, मोठी मूर्ती आणि प्रत्येकाची अशी सुरेख म्हणजे अशी बघ नाजूक भरपूर काम केलं होतं. तर आमचं स्पंदन होता, तर स्पंदनचं चाललं होतं, हा घेऊ मम्मी, हा घेऊया आपल्याला की तो घेऊया. तो वाकून बघत होता, असं बसून बघत होता. खरंच लहान मुलं असतात तर देवाचंच रूप असतात. त्याला एवढं असं असं काही वाटत होतं ना, तो सगळ्या गणपतीला बसून चेक करायचा. मम्मी ही घेऊया, कोणती घेऊया, त्याचं चॉईस चाललं होतं. त्यामुळे तो बघत होता की कोणती आपल्याला देवबाप्पाची मूर्ती घ्यायची आहे. तर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या म्हणजे जो गावाला जाईन तेव्हा आम्ही कोणती मूर्ती गणपतीची घेतली आमच्या स्पंदने ती नक्की दाखवेल. त्याच्यानंतर स्पंदन म्हणायला लागला, चल मम्मी मंदिरात जाऊया. मला पण जायचं होतं, कारण मला ना मंदिरासाठी तोरण उलन मॅटचं बनवायचं होतं, तर त्याचं मेजरमेंट घ्यायचं होतं. म्हणून मी आणि स्पंदन गेलो मंदिरात. आमचं स्पंदन बघा गेल्या गेल्या पाया पडतो कसा तो. त्याला ना खूप अशी आवड आहे सगळ्या गोष्टीची. पाया वगैरे पडलो. त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण तिथली जी घंटा आहे ती वाजूया. तर मी घंटा वाजवायला गेली तर आमचा स्पंदनचा पाठी चाललेलं असतो. तर म्हटलं ठीक आहे, जाताना तुला मी घंटा वाजवूया आपण परत एकदा. पण त्याचं माझ्या पाठून असं काहीतरी चालू होतं. बघितलं तर मंदिर बंद होतं. मग मी आणि ओजस आमचा होता, तो माझ्या दिराचा मुलगा आहे. तर आम्ही मेजरमेंट घ्यायला गेलो. पण जेव्हा वर बघितलं तर त्याचा जो कर्व होता तो गोलाकार होता. तर गोलाकार उलन मॅट तिथं म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे आम्ही काय करायचं, मेजरमेंट घेऊन आले. आता तिथं काय करू शकते याचा विचार म्हटलं घरी जाऊन करते. फक्त मेजरमेंट घेऊन आली आणि ह्या बघा 3 भावांची कसरत चाललेली आहे ती घंटा वाजवण्यासाठी. हा छोटा, हा मोठा आणि तो सगळ्यात छोटा. त्याच्यानंतर आलो आम्ही नदीवरती. हे बघा, नदीवरती पण खरंच गावची जी लोक आहेत ती नदीवर कपडे धुवायला येतात. ते एक वेगळंच सुख असतं. खूप छान असं थंडगार पाणी वाहत येत आहे. मस्तपैकी दगडावर कपडे धुत आहेत. खरंच खूप छान असं होतं. पण आमचा हा स्पंदन चुलबुल पांड्या आहे ना, त्याला त्या पाण्यामध्ये दगडच मारून यायचा होता. म्हणून तो तिथं चल रे नाहीच. त्याने छोटा खडा घेतला, तो मारला. तो बघा कसा आता दगड शोधतो, इकडे बघ तिकडे बघ, असं काहीतरी त्याचं चाललेलं असतात. पहिले तर छोटे छोटे दगड घेणार आणि नंतर काय करतो तो मोठा दगड घ्यायला शोधतो असा. मग त्याला म्हटलं नको नको, त्या काकी आहेत ना त्या ओरडतील तुला, आता आपण जाऊया घरी. तरी त्याचं चाललंच होतं, कारण ही मजा त्यांना शहरात करता येत नाही ना, की पाण्यामध्ये दगड टाकणे. ती मजा एक वेगळीच असते. नंतर जाताना विहीर दिसली आणि हे बघा, हे आहे आमच्या गावातलं जे मंदिर. तुम्हाला आत्ता आम्ही गेलो होतो ना, ते आमचं जे घर आहे ते मंदिरासमोरच आहे. त्यामुळे आमच्यासाठी सगळं जवळ आहे. इथला एरिया जो आहे मंदिर आणि घर 2 मिनिटाच्या अंतरावर पण नाही, असा फक्त एक रोड गेला. यांनी सगळ्यात दगडात मातीत कुठे हात लावलं म्हणून ही मुलं गेली हात धुण्यासाठी इथे. तर हे बघा छानपैकी असं आमचं हे मंदिर आहे. आणि हे बघा, हे छानपैकी असा इथला व्ह्यू आहे. आणि त्याच्यानंतर असेच रस्त्याने जात होती तर हे बघा इथं या कोंबड्या चरताना दिसल्या. बघा छानपैकी असं ते आपण मनसोक्त अशा फिरत होता. खरंच गावी गेल्यानंतर ना पूर्ण माइंड असा चेंज होतो. एवढ्या दिवसाचा ताण असतो, सकाळी उठा, टिफिन बनवा, हे करा ते करा. पण खूप असं रिलॅक्स इथं गेलं माझ्या मनाला. तर मला तर वाटतो रिलॅक्स असं, कारण एक दिवस का अर्धा तास तरी गेला ना तरी आपलं गाव प्रत्येकाला प्रिय असतं. तर हे बघा असं छानपैकी इथला व्ह्यू होता. नंतर जाताना इथं हा कढीपत्ता होता, तर म्हटलं चला कढीपत्ता काढून घेऊया. त्याचा वासही खूप छान असा येतो, त्यामुळे हा कढीपत्ता घेतला. आणि तुम्ही व्हिडिओच्या लास्टला किंवा मला कमेंट करून माझ्या गावाचं नक्की नाव सांगा की मी कुठल्या गावची आहे ते. चला तर व्हिडिओ इथंच संपवते.